हॅलो फ्रेंड्स, आपण फाइंड आउट एरर हा टॉपिक अभ्यासत आहोत इंग्लिश ग्रामरमधील. या टॉपिकमधील नेक्स्ट 10 क्वेश्चन्स अभ्यासूया. ओके, त्याचे विथ एक्सप्लेनेशन. 21 नंबरचा क्वेश्चन पहा. आय सी म्हणजे काय म्हटलं होतं? इनकरेक्ट सेंटेन्स. ओके, आणि सी एस म्हणजे करेक्ट सेंटेन्स होता. ओके, आता सेंटेन्स काय आहे? स्टडी हार्ड लेस्ट यू मस्ट नॉट फेल. ओके, स्टडी हार्ड लेस्ट यू मस्ट नॉट फेल हे सेंटेन्स रॉंग येतं, पण रॉंग कुठे होतं हे पण कळलं पाहिजे. ओके, आणि का होतं? तर या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स काय होणार आहे? स्टडी हार्ड लेस्ट यू शुड फेल. ओके, आता लेस्ट या शब्दाचा अर्थ कसा होतो? असं न होण्यासाठी. ओके, असं न होण्यासाठी म्हणजेच काय? लेस्ट या शब्दाचा अर्थ होतो. तर लेस्ट या शब्दाचा उपयोग करताना दोन नियम नेहमी लक्षात ठेवायचे. पहिला नियम म्हणजे लेस्ट बरोबर फक्त शूड वापरावं लागतं. ओके, LEST लेस्ट बरोबर नेहमी शूड वापरायचं. शूडच्या ऐवजी आपण लेस्ट बरोबर मस्ट वापरू शकत नाही. ओके, लेस्ट बरोबर. आता दुसरा नियम काय? तर लेस्ट बरोबर कधीही नॉट वापरायचं नाही. ओके, कारण लेस्टचा अर्थच काय होते? नकारात्मक होते, निगेटिव्ह अर्थ निघतो LEST लेस्टचा. आणि त्याबरोबर जर परत आपण नॉट वापरलं तर त्याच्या अर्थामध्ये कसं निगेटिव्ह प्लस निगेटिव्ह पॉझिटिव्ह अर्थ निघतो. ओके, अर्थामध्ये फरक पडतो. म्हणून लेस्टसोबत कधी नॉट वापरायचं नाही. लेस्टसोबत नेहमी शूड वापरायचं, मस्ट वापरायचं नाही. ओके, हे दोन नियम लक्षात ठेवायचे. तर त्यानुसार मग हे वाक्य काय सांगतं की स्टडी हार्ड लेस्ट यू शूड फेल. इथे काय येणार आहे? मग मस्टऐवजी शूड येणार आहे, कारण आपण म्हटलं होतं की शूड वापरायचं नाही. ओके, 22 नंबरचा क्वेश्चन पहा. द स्टुडंट गेव हिज एक्झामिनेशन. आता हे सेंटेन्स रॉंग आहे, तर रॉंग कुठे होतं? द स्टुडंट टूक हिज एक्झामिनेशन. ओके, गेवच्या ठिकाणी काय येणार आहे? टूक येणार आहे. ओके, गिव म्हणजे देणे असा आपण मराठीमध्ये अर्थ काढतो. ओके, देणे. परंतु एक्झामिनेशन बरोबर ज्यावेळेस क्रियापद वापरायचं असतं ना, त्यावेळेस या क्रियापदाचा नेमका उलटा अर्थ घ्यावा लागतो. मग आपण इथे स्टुडंट टेक्स अ टीचर गिव्ज एक्झामिनेशन असे म्हणू शकतो. ओके, या ठिकाणी दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या की स्टुडंट टेक्स एक्झामिनेशन किंवा टीचर गिव्ज एक्झामिनेशन यापैकी एक कोणताही पर्याय लक्षात ठेवावा लागेल. ओके, एकतर काय येणार? स्टुडंट टेक्स एक्झामिनेशन किंवा टीचर गिव्ज एक्झामिनेशन. म्हणजेच काय बघा, स्टुडंट काय करतात? एक्झामिनेशन देत असतात. ओके, आणि टीचर काय करतात? एक्झाम घेत असतात. कोणत्याही एक लक्षात ठेवा तुम्ही. स्टुडंट टेक्स एक्झामिनेशन लक्षात ठेवा किंवा टीचर गिव्ज एक्झामिनेशन लक्षात ठेवा. ओके, त्यानुसार हे वाक्य लक्षात राहील आपल्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हू ऑफ द टू बॉयज इज द टॉलर. ओके, आता या सेंटेन्समध्ये काय रॉंग होतं? तर हे सेंटेन्स रॉंग आहे. तर कुठे रॉंग होतं? इथे काय येणार आहे? हूच्या ऐवजी विच येणार आहे. ओके, विच ऑफ द टू बॉयज इज द टॉलर. आता इथे काय? दोघांपैकी एक असं जर आपणास विचारायचं असेल ना, तर आपण तिथे हू नंतर नेहमी विच वापरायचं. ओके, दोघांपैकी एक असं जर आपल्याला विचारायचं असेल तर त्या ठिकाणी आपण हूच्या ऐवजी विच वापरावं लागतं. ओके, म्हणून ते विच येतं. 24 नंबरचा क्वेश्चन पहा. अशोक इज द टॉलेस्ट ऑफ द टू बॉयज. आता हे सेंटेन्स रॉंग आहे. का रॉंग आहे? तर बघा, अशोक इज द टॉलर ऑफ द टू बॉयज येणार येते. ओके, ज्यावेळेस ना दोन व्यक्तींमध्ये किंवा वस्तूंमध्ये आता तुलना करायची असते त्यावेळेस ना कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करावा लागतो, ना की सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, इथे सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर केला यांनी. EST प्रत्यय म्हणजे काय असतं? सुपरलेटिव्ह डिग्री असतं. मग जेव्हा नाही का दोन व्यक्तींमध्येच किंवा वस्तूंमध्ये तुलना करायची असते ना, त्यावेळेला फक्त कंपॅरेटिव्ह डिग्रीच वापरावी लागते, म्हणून इथे ER लागणार. ओके, टॉलर होणार तिथे फक्त. त्यामुळे हे सेंटेन्स राईट असेल आणि EST प्रत्यय असल्यामुळे हे सेंटेन्स फर्स्ट रॉंग असेल. ओके, आता 25 नंबरचा क्वेश्चन पहा, हा पण महत्त्वाचा आहे. माय टू फ्रेंड्स हेल्प वन अनदर. ओके, हे सेंटेन्स रॉंग येतं. का रॉंग येतं? इट्स राईट काय? तर माय टू फ्रेंड्स हेल्प इच अदर. आता या सेंटेन्समध्ये लक्षात ठेवा बघा, इच अदर कधी म्हणजे कधी घ्यायचं असतं? इच अदर केव्हा घ्यायचं? जेव्हा एका दोन पीपल, ओके, टू पीपल कन्सर्न असतात तेव्हा इच अदर. आणि वन अनदर केव्हा यूज करायचं असतं? जेव्हा नाही का मोर दॅन टू पीपल. ओके, जेव्हा मोर दॅन टू पीपल असेल तेव्हा नाही का वन अनदर, आणि टू पीपल संबंधी असेल तर इच अदर आपल्याला वापरावं लागतं. अजून शॉर्टमध्ये सांगते बघा, जेव्हा टू म्हटलं तेव्हा फक्त इच अदर वापरायचं, आणि मोर दॅन टू असेल तर वन अनदर वापरायचं. ओके, खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. आता 26 नंबरचा क्वेश्चन पण सेम त्याच टाईपमध्ये घेतला. दोज थ्री गर्ल्स हेल्प इच अदर. ओके, सेंटेन्स रॉंग काय तर लगेच कळेल तुम्हाला. आता इथे काही दोज थ्री गर्ल्स हेल्प वन अनदर. ओके, 3 आहे म्हटल्यामुळे इथे काय येणार आहे? वन अनदर. सेम नियम लागू होतो. जो 25ला नियम आहे तोच 26ला लागू होतो. ओके, आता 27 नंबरचा क्वेश्चन पहा.
पूजा इज टॉलर फ्रॉम प्रांजू. ओके, हे सेंटेन्स रॉंग येतं. का बरं रॉंग येतं? इथं काय येणार आहे? पूजा इज टॉलर दॅन प्रांजू येईल. ओके, जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपणास दॅन वापरावं लागतं तिथे आपण फ्रॉम वापरू शकत नाही. ओके, इथे फ्रॉम आपण वापरू शकत नाही, ते दॅन वापरावं लागतं आपल्याला, म्हणून हे सेंटेन्स पहिलं रॉंग येतं. ओके, आता 28 क्वेश्चन बघा, इथे नियम वेगळा लागू पडतो. देर इज अ नो सिक्रेट बिटवीन यू अँड आय. वाक्य काय? देर इज अ नो सिक्रेट बिटवीन यू अँड आय, हे रॉंग येतं. ओके, आता राईट कसं येईल? देर इज अ नो सिक्रेट बिटवीन यू अँड माइन. ओके, हे सेंटेन्स बरोबर आहे. आता हे का बरोबर आहे? तर जेव्हा बिटवीन हे शब्दयोगी अवयव म्हणजे बिटवीन काय शब्दयोगी अवयव आहे. ओके, आणि शब्दयोगी अवयवानंतर आपणास नाही का ऑब्जेक्टिव्ह केस वापरावं लागत असतं. आपण शब्दयोगी अवयवानंतर नॉमिनेटिव्ह केस वापरू नाही शकत. ओके, आता आय, वी, दे हे काय येतं? नॉमिनेटिव्ह केस आहेत. ओके, आणि मग त्याउलट ऑब्जेक्टिव्ह केस काय येणार आहे? मी, अस, हर, हिम हे येणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. ओके, त्यामुळे आयच्या ऐवजी आपण ऑब्जेक्टिव्ह केस काय वापरणार? मी वापरणार. 29 नंबरचा क्वेश्चन पहा. माय एल्डर ब्रदर इज टॉलर दॅन मी म्हटलं. ओके, टॉलर दॅन मी म्हटलं, इथं ऑब्जेक्टिव्ह केस वापरली मी. आयची काय? मी हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे, तर इथं मी वापरल्यावर फक्त रॉंग होते सेंटेन्स. बघा, माय एल्डर ब्रदर इज टॉलर दॅन आय म्हणावं लागेल आपल्याला. ओके, दॅन नंतर आपणास नेहमी नाही का नॉमिनेटिव्ह केसच वापरावी लागत असते, ऑब्जेक्टिव्ह केस आपण वापरू शकत नाही. ओके, इथे लक्षात ठेवायचं, दॅन नंतर नेहमी नॉमिनेटिव्ह केस येणार, म्हणून ते आय आलेलं आहे. ओके, 30 नंबरचा क्वेश्चन बघा. इट वॉज हर. काय वाक्य दिलं? इट वॉज हर, हे रॉंग येतं. का रॉंग येतं? तर इथे काय येणार आहे करेक्ट सेंटेन्स? इट वॉज शी येईल. ओके, शी. का बरं शी येतं? तर बघा, टू बीच्या क्रियापदानंतर ना नेहमी नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो. ओके, आता टू बीचे मी तुम्हाला सांगितले फॉर्म कोणते? ॲम, इज, आर, वॉज, वर हे काय? ते टू बीचे फॉर्म आहेत. ओके, तर मग टू बीच्या नंतर कधी पण क्रियापदानंतर नॉमिनेटिव्ह केस येत असते. ओके, नॉमिनेटिव्ह केस म्हणजे काय म्हटलं होतं मी? आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे काय झाले? नॉमिनेटिव्ह केस. आणि याचं ऑब्जेक्टिव्ह केस म्हटलं तर काय झालं? आयचं मी, वीचं अस, यूचं यूच येतं. ओके, हिचं ऑब्जेक्टिव्ह केस काय येतं? हिम, शीचं हर, इटचं इटच येतं, देचं देम येतं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. ओके, म्हणजे टू बीच्या क्रियापदानंतर नेहमी नॉमिनेटिव्ह केसचा वापर केला जातो, आणि टू बीच्या क्रियापदानंतर आपणास ऑब्जेक्टिव्ह केसचा वापर म्हणजे आपण करू शकत नाही, त्यामुळे आपण इट वॉज हर असं म्हणू शकत नाही. ओके, इथं काय म्हणावं लागेल आपल्याला? इट वॉज शी म्हणावं लागेल. ओके, त्यामुळे हे सेंटेन्स पहिलं रॉंग येतं हर वापरल्यामुळे, इथं शी वापरावं लागेल आपल्याला.